जनआरोग्य शिबिरानं सर्वसामान्य रुग्णांच्या विविध आरोग्यांच्या तपासण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आल्या. पिंपळनेरमधील सुहरी हॉस्पिटल, आदित्य फाउंडेशन आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या वतीनं जनआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या आरोग्य शिबिरामध्ये रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज भासल्यास शस्त्रक्रियेची सुविधा देखील विविध योजनेच्या माध्यमातून मोफत होणार असल्याची माहिती डॉक्टर जितेश चौरे यांच्याकडून देण्यात आली आहे. पिंपळनेरमध्ये किती रुग्णांची तपासणी झाली आणि काय हे करणार आहे? आज 20 जुलै रोजी पिंपळनेर येथे सुहरी हॉस्पिटल यांच्या आणि संयुक्तरित्या आदित्य फाउंडेशन, एक आमची NGO ऑर्गनायझेशन आहे, त्यांच्या संयुक्तरित्या आणि मुख्यमंत्री सहायता निधी वैद्यकीय कक्ष मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर आज आयोजित करण्यात आलेलं आहे. पूर्ण महाराष्ट्रात मुख्यमंत्री साहेब, आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस आहे. त्या कारणाने पूर्ण महिनाभर हे शिबिर पूर्ण महाराष्ट्रात राबवले जात आहे आणि त्या अंतर्गत या सर्व तपासण्या केल्या जात आहेत. या शिबिराचा उद्देश एकच आहे की कुठलाही व्यक्ती किंवा कुठल्याही तळागाळातला व्यक्ती हा कुठल्याही आजारापासून, निदान होण्यापासून वंचित राहू नये आणि त्याला चांगल्यातला चांगला उपचार मिळावा. ह्या योजना ज्या आता आहेत, महात्मा ज्योतिबा फुले योजना, प्रधानमंत्री जीवनदायी योजना, त्यानंतर मुख्यमंत्री सहायता निधी योजना, ह्या योजना तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत पोहोचल्या पाहिजे. ह्या कारणाने अशा ग्रामीण भागासारख्या पिंपळनेरसारख्या गावामध्ये अशा प्रकारची शिबिरं आयोजित केली गेली आणि ही खूप चांगला उपक्रम एक वाढदिवसाच्या निमित्ताने, मुख्यमंत्री साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राबवला गेला आहे. ह्या शिबिरामध्ये आज आमच्याकडे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर दीपक शिंदे, अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर कोमल कुमार अहिरराव, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर जीवन शर्मा व मी स्वतः फिजिशियन डॉक्टर जितेश चौरे, अशा आमच्या टीमने आज साधारण 200 ते 250 रुग्ण तपासणी करतो आहे. त्यानंतर ह्या शिबिरामध्ये ECG, शुगर, लिपिड प्रोफाईल, सिरम युरिक ॲसिड आणि ज्यांना गरज असेल त्यांना इको किंवा ज्यांना गरज आहे त्यांचे एक्सरे, अशा पद्धतीने आम्ही इन्व्हेस्टिगेशन फ्रीमध्ये करतो आहे आणि औषधी पण फ्रीमध्ये उपलब्ध करून देत आहोत. तर ह्या कार्यक्रमाचा उद्देश हा एकच आहे की तळागाळातल्या लोकांपर्यंत आपल्या ज्या सरकारच्या योजना आहेत, ज्या आपल्या आत्ताचं केंद्रात जे सरकार आहे आपलं भारतीय जनता पार्टीचं, महाराष्ट्रात जे सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं, आणि ह्या ज्या योजना आहेत ह्या पूर्णपणे सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचाव्यात आणि त्यांना कळावं की आपण ह्या कशा पद्धतीने याचा वापर केला गेला पाहिजे आणि कशा प्रकारे आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन आपण त्या वापरल्या पाहिजे. तर ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने ह्या अशा प्रकारची शिबिरं आयोजित करण्यात आली. हो, त्यांचे ऑपरेशनसुद्धा होतील. त्यांना पर्टिक्युलर ज्या रुग्णालय ज्या याच्याशी संलग्न असतील त्यांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना रिफर करून किंवा त्यांच्या पॅथीनुसार किंवा त्यांच्या आजारांनुसार त्यांना ग्रेडिंग करून त्या ठिकाणी रिफर करणे किंवा मग ह्याच ठिकाणी जिथं शिबिर होतं त्या ठिकाणी उपचार करून देणे. या आरोग्य शिबिरामध्ये पिंपळनेरसह ग्रामीण भागातील असंख्य रुग्णांचा आरोग्याविषयी विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये असंख्य रुग्णांच्या आरोग्याची तपासणी करत मोफत औषधं देखील देण्यात आली. यावेळी रुग्णांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेत समाधान व्यक्त केलं. या आरोग्य शिबिरामध्ये शुगर, ECG, रिपीट प्रोफाईल, हृदयरोग, सिरम युरिक ॲसिड, स्त्रीरोग, अस्थिरोग यांसह विविध प्रकारच्या तपासण्या मोफत केल्या. या जनआरोग्य शिबिराचा पिंपळनेर शहरासह ग्रामीण भागातील असंख्य नागरिकांनी लाभ घेतला. पिंपळनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा डॉक्टर योगिता चौरे यांनी स्वतः रुग्णांच्या आरोग्याची तपासणी करत त्यांचं निदान केलं. मुख्यमंत्रींच्या वाढदिवसा साजरा न करता महाराष्ट्रातील जनतेच्या आरोग्याची घेतलेली काळजी समाजोपयोगी जनहिताच्या दृष्टीनं महत्त्वाचा असणारा हा उपक्रम कौतुकास्पद ठरलाय. यावेळी पिंपळनेर नगर परिषदेच्या पहिल्या नगराध्यक्षा डॉक्टर योगिता चौरे, डॉक्टर जितेश चौरे, हृदयरोग तज्ज्ञ दीपक शिंदे, अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर कोमल अहिरराव, स्त्रीरोग तज्ज्ञ जीवन शर्मा यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे.